विद्यार्थी मित्र, आपण पाहतोय इतिहासातील चौथं प्रकरण वैदिक संस्कृती. पहा, त्यामध्ये आपण वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवन, शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन, धर्मसंकल्पना आणि शासन व्यवस्था असे मुद्दे आपण अभ्यासतोय. यामध्ये वैदिक वाङ्मयामध्ये आपण ऋग्वेद संहिता असेल, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद संहिता हे 4 वेद पाहिलेले. पहा, तर ही वैदिक संस्कृती 4 वेदावर आधारलेली होती. ह्याचं स्पष्टीकरण मी पाठीमागं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर 4 ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषेदे, बरोबर आहे. ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषेद. पाहता यामध्ये या यज्ञविधी वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असे म्हणतात. आणि आरण्यके म्हणजे काय आहे? अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन आरण्य ग्रंथात मांडलेले आहे. यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी या ग्रंथात केली जाते. त्यानंतर पहा, उपनिषद म्हणजे काय आहे? गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान, जन्म मृत्यूसारख्या घटनाबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. त्या प्रश्नांची जी उत्तरे सहज मिळत नाही, बरोबर आहे. आणि असा गहन प्रश्नावर उपनिषदामध्ये काय केली जाते? चर्चा केली जाते. आणि आपण पुढचा जो मुद्दा अभ्यासतोय तो म्हणजे कुटुंब व्यवस्था. हा मुद्दा आपण एकत्र कुटुंब पद्धती असते, त्याचा तो गृहपती प्रमुख असतो, पुरुषप्रधान संस्कृती आहे, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर शेती व पशुपालन आणि आर्थिक आणि सामाजिक जीवन. पहा, वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकांचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणांचा उपयोग केला जात असे. तर त्या काळामध्ये पशुपालन केलं जायचं आणि शेती हा काय होता? प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल झुंपून शेतीची नांगरट केली जायची. त्या नांगराला लोखंडी फाळ बसवलेला असत. म्हणजेच काय, या बैलाद्वारे शेतीची मशागत केली जात असे आणि त्यांचं जे शेण पडत असत ते खत म्हणून उपयोग केला जात असे. पहा, वैदिक काळात घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष असं महत्त्व होतं. तर त्या काळामध्ये गाय, बैल, कुत्रा प्राण्यांना काय होतं? एक विशेष असं महत्त्व होतं. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई, त्यामुळे गायींना विशेष असे महत्त्व प्राप्त होतं. त्याचबरोबर इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पळणारा प्राणी, त्याला माणसाळून रथाला जोडण्यास वेदकालीन लोक निष्णात होते. पहा, घोडा काय आहे? चपळ प्राणी आहे. त्या रथाला जुंपल्यानंतर त्या रथाची चाके आऱ्याची होती. भरीव चाकापेक्षा आऱ्याचे चाक वजनानं हलकं असायचं. म्हणजे लाकडी पट्ट्यानं असं ते काय केलेलं असायचं, गोल गोल असं जोडलं गेलेलं असायचं ते चाक आणि हलकं असायचं. काही रथाची चाकं ही भरीव अशा पद्धतीची असायची. पहा, तर असे हे रथ अर्थातच खूप वेगवान होते. आता या ठिकाणी आऱ्याच्या चाकाचा रथ दिलेला आहे. तर हा रथ अतिशय वेगवान अशा पद्धतीचा, तो वजनानं हलका होतो. आता त्यानंतर घोड्याला अश्व असेही म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती, हॉर्स पॉवर असे म्हटलेलं आहे. हॉर्स पॉवर हा घोड्याचाच काय आहे? इंग्रजी शब्द आहे. घोडा मीन्स हॉर्स, पॉवर म्हणजे अश्व, घोडाच. अश्वचा अर्थसुद्धा घोडा. म्हणजे त्याच्या ताकदीवरून किंवा त्याच्या वेगावरून इंजिनचा वेगाला नाव दिलेलं आहे हॉर्स पॉवर. त्या काळात शेती आणि पशुपालन यांच्याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. त्या काळामध्ये जे व्यवसाय करणारे असतील त्याचबरोबर समाजव्यवस्थेचे हे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा या श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत. तर या श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हटलं जायचं? श्रेष्ठी म्हणतात. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. हळूहळू व्यावसायिक व कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला.
त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते आणि त्याच काळामध्ये वर्णव्यवस्था निर्माण झाली. म्हणजे एक पहिला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण निर्माण झाले. यालाच चातुर्वर्ण व्यवस्था असे म्हटले जाते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत असतात. हे वर्ण त्या काळामध्ये व्यवसायावरून ठरत, नंतरच्या काळात हे वर्ण जन्मावरून ठरू लागले. म्हणजे जो जशा पद्धतीचा व्यवसाय करायचा वैदिक काळामध्ये, तशा पद्धतीचे त्या वर्णावरून काय केलं त्याचा वर्ण ठरवला जायचा. एखाद्याच्या अंगामध्ये लढव्य शक्ती असेल, क्षत्रिय म्हटलं जायचं त्याला, तर असे हे वर्णव्यवस्था होती. परंतु कालांतरानं ती जन्मावरून ठरू लागली. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली आणि ह्या जाती व्यवस्थेमुळे समाजामध्ये काय झाली? विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेद काळात रूढ झाल्या. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना या वेद काळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. गुरुजवळ राहून हा विद्या प्राप्त करण्याचा काळ. ब्रह्मचार्य आश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. ब्रह्मचार्य आश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे काय आहे? गृहस्थाश्रम. या काळात पुरुषांनी कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या साहाय्याने पार पाडावी. पत्नीच्या साहाय्याने काय करावे? पार पाडावी अशी अपेक्षा. अशी तिला तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरादाराचा मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. असा हा तिसरा आश्रम. आणि चौथा आश्रम म्हणजे संन्यास आश्रम. तर या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्याचा त्याग केला पाहिजे. मनुष्य जन्माचा अर्थ समजून घेण्यासाठी जगावे, फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. आणि हा शेवटचा मुद्दा म्हणजे काय आहे पुढचा मुद्दा धर्मसंकल्पना. वेदकालीन धर्मसंकल्पनामध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिले होते. निसर्गातील ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आजही काही ठिकाणी देव मानलं जातं. खरोखर त्या मानवी जीवनाचं जीवन आनंददायी करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या घटना आहेत. म्हणजे वारा असेल, सूर्य असेल, देवता मानतो आपण. पाऊस, वीज, वादळे, हे नद्या यासारख्या निसर्गातील एक प्रकारच्या शक्ती आहेत आणि ह्या शक्तीमुळं त्यांना एक प्रकारचं देवता रूप दिलेलं आहे. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदामध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्या जीवनदायी म्हणजे त्यांचं रूप शिल्लक राहावं, त्या तशाच मानवाला उपयोगी पडाव्यात, निसर्गाला उपयोगी पडाव्यात म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत असतात. त्यांना हवी असे म्हणत. त्यांना काय म्हटलं जायचं? हवी. तर वेदकालीन लोक या देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी अग्नीमध्ये वेगवेगळे पदार्थ अर्पण करत असतात. त्यांना हवी असे म्हणतात. हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. हवी म्हणजे काय? अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप साधे होते. सुरुवातीला यज्ञविधीचं स्वरूप कसं होतं? साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिनियम कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळे वाढत गेले. वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात? वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कशा पद्धतीनं चालतात याचाही विचार केला गेला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो. उन्हाळ्यानंतर काय होतं? पावसाळा येतो. पावसाळ्यानंतर हिवाळा हे नियमित असणारी सृष्टीचक्र आहे.
सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋतू असे नाव दिले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे हे ऋतू येतात आणि याबरोबरच माणसाचं काय चालतं, जीवनचरित्र चालतं, एक चक्र चालतं. हे जीवनचक्र अशाच पद्धतीनं चालत राहतं. आणि यात वेदकालीन लोकांनी याला काय म्हटलं होतं, ऋतू असे नाव दिलेले आहे. प्राणीमात्राचे जीवन हा ही सृष्टीचाच एक भाग आहे. प्राणीमात्रांचं जीवनसुद्धा काय आहे, सृष्टीचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकट येतात. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर काय येतात, संकट येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. आणि तसं होऊ नये म्हणून प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे. असे वागणे म्हणजे काय आहे, धर्माप्रमाणे वागणं असे समजले जाईल. सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतात ते होऊ नये म्हणून तुम्ही कोणते प्रयत्न करा. उदाहरणार्थ पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे करा. आपल्याला माहिती आहे सृष्टीचक्रामध्ये बिघाड करण्याचं काम हा मानवच करतो. मानवाच्या विकासासाठी अनेक नैसर्गिक गोष्टीवरती काय करतोय, अतिक्रमण करतोय. उदाहरणार्थ जंगलतोड केलेली आहे. जंगलतोड करून त्या ठिकाणी शेती असेल, वसाहती असतील, उद्योगधंदे असेल, अशा पद्धतीचं त्याने काम केलेलं आहे. नद्यांची पात्र हळूहळू अरुंद होत चाललेली आहेत. त्या नद्यांमध्ये केर कचरा, सांडपाणी, रसायन मिश्रित पाणी अशा पद्धतीचं सोडलं जातं आणि त्यामुळे सुद्धा तिथल्या जलचरांना धोका, तिथल्या पर्यावरणाला धोका प्राप्त झालेला आहे. म्हणजे असे अनेक कारणं आहेत. हवा प्रदूषण आहे, कारखान्यातून सोडणारे धूर आहे, लोकसंख्या आहे, असे अनेक कारणांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागलेला आहे. तर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शासन व्यवस्था. वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे. वेदकाळात काय असते, प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणे असे म्हणतात. ग्रामवसाहतीचा एक प्रमुख आहे, त्याला काय म्हटलं जातं, टिंबटिंब म्हटलं जातं, ग्रामणे असं म्हटलं जातं. आज आपण आपल्या ग्रामपंचायत किंवा आपल्या गावाचा जो एक प्रमुख असतो, आपण त्याला या आधुनिक पद्धतीनुसार निवडून देतो, त्याला आपण सरपंच म्हणतो, बरोबर आहे. हे तसं त्या काळामध्ये ग्रामणे असं म्हटलं जायचं. त्यानंतर वेदकाळात प्रत्येक ग्रामवसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणे असे म्हणत. अनेक ग्रामवसाहतींचा समूह म्हणजे विश्व, त्यांच्या प्रमुखाला विश्वपती असे म्हणतात. अनेक विश्व मिळून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. म्हणजे जन आणि जनपद आपल्याला पुढे शिकायचे. जनपद म्हणजे काय, तर जनपद तर काय म्हटलेलं आहे, ग्रामवसाहतीचा समूह म्हणजे विश्व आणि त्याच्या प्रमुखाला विश्वपती असे म्हणतात. म्हणजे त्या ग्रामवसाहतीचा जो प्रमुख असेल विश्वचा, त्याला काय म्हटलं जातं, विश्वपती असं म्हटलं जातं. त्यानंतर विश्व मिळून जन तयार होते. अनेक विश्व असे अनेक जनसमूह, ग्रामसमूह मिळून काय तयार होतं, एक जन तयार होतं. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले किंवा त्या ठिकाणी स्थिर राहिलं तेव्हा त्या प्रदेशाला जनपद असे म्हणतात. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती. राजाची कर्तव्ये काय आहेत, प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे, उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची लक्षणं आहेत. त्यानंतर राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असतात. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असतात. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला भागदूत असे म्हणतात. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विद्य आणि जन अशा 4 संस्था होत्या. आणि त्याच काळामध्ये राजाचा भाग गोळा करून देणारा भागदूत असं म्हटलं जातं. सभा, समिती, विद आणि जन अशा या 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत असत.
त्यात स्त्रियांचाही सहभाग असे राज्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळात सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. पुढं काय झालं? वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती व पुराण नावाचे वाङ्मय निर्माण झाले होते. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. आणि प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात आले. आणि याच प्राचीन काळामध्ये यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा एक प्रकारची वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. पुढील पाठात आपण त्याचा परिचय करून घेणार आहोत. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. कोणता? तर वैदिक संस्कृती हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. वैदिक संस्कृतीमध्ये आपण अनेक मुद्द्यांचा काय केलेला आहे? अभ्यास केलेला आहे, समजावून घेतलेले आहेत. त्यानंतर हा पाठ संपल्यामुळं या पाठाखालील प्रश्नांची उत्तरं सर्वांनी लिहायची आहेत कंपल्सरी. आपलं नाव, रोल क्रमांक टाकून आपण काय करायचं आहे? व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायचं आहे, वहीमध्ये सुद्धा ठेवायचे आहेत. ओके, धन्यवाद.